नमस्कार, मी डॉक्टर कविता दराडे, फर्टिलिटी स्पेशलिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन फ्रॉम पॅनेसिया हॉस्पिटल. आज तुम्ही माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहात आणि मी आज तुम्हाला माझ्या ऑपरेशन थिएटरमधली मोस्ट अमेझिंग गोष्ट दाखवणार आहे. ती आहे आमची रुबिना 4K 3D लॅप्रोस्कोपी सिस्टीम. गेल्या वर्षी मी 7 ते 8 केसेस इन्सिजनल हर्निया रिपेअर केल्या लॅप्रोस्कोपिकली. आता हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की ह्या 6 ज्या केसेस झाल्या होत्या त्यांचं संततीचं ऑपरेशन झालं होतं टाक्याने. ओके, टाक्याने संततीचं ऑपरेशन झाल्यानंतर जो टाका असतो त्याची हिलिंग प्रॉपर न झाल्यामुळे तिथे हर्निया झाला होता. हर्निया म्हणजे डिफेक्ट राहिला होता, ज्याच्यामध्ये खोकताना शिंकताना जे पोटातले कंटेंट असतात जसं आतडं त्याचा बल्ज येत होता आणि त्याच्यामुळे ह्या बायकांना त्रास होत होता आणि त्याच्यामुळे मग इन्सिजनल हर्निया रिपेअर करावं लागलं. ज्यावेळी अशा बायका उपडीत येतात आणि सांगतात की मॅडम माझं गेल्या वर्षी संततीचं ऑपरेशन झालं होतं, अमुक अमुक ठिकाणी टाक्याचं ऑपरेशन केलं होतं, पण आता मी जेव्हा खोकते शिंकते तर माझ्या त्या टाक्याच्या ठिकाणी फुगा येतोय, तर त्याला आपण इन्सिजनल हर्निया असं म्हणतो. आणि छोटा असेल तर ठीक आहे, पण जर तो मोठा हर्निया असेल तर त्यामध्ये कधी आतड्याचा काही पार्ट जाऊन त्याला पिळही पडू शकतो. त्या पीळ पडल्यामुळे इमर्जन्सी तुम्हाला त्याची सर्जरी करावी लागू शकते. या सगळ्या बायकांना मी विचारलं. आता मी लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी लॅप्रोस्कोपी केसेस करते. संततीचं ऑपरेशन जर तुम्ही लॅप्रोस्कोपिकली छोटासा स्कोप टाकून होतं तर तुम्ही टाक्याच्या ऑपरेशनसाठी का गेलात? तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की नाही, आम्ही याचं ऐकलंय, गावात ऐकलं किंवा मैत्रिणींचं सांगितलंय, रिलेटिव्हजमध्ये सांगतात की हे लेझरचं ऑपरेशन असतं, हे लाईटचं ऑपरेशन असतं, हे फेल होतं. याच्यावर मी पूर्वी पण बऱ्याच व्हिडिओ आणि रील बनवलेले आहेत. परंतु वारंवार ह्याच गोष्टी ज्यावेळी दिसतात की लोकांमध्ये गैरसमज हा आहे. सगळ्यात पहिले हे काही लाईटचं ऑपरेशन नाही किंवा लेझरचं ऑपरेशन नाही, लॅप्रोस्कोपी म्हणजे याला दुर्बीनचं ऑपरेशन आपण म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल संततीचं ऑपरेशन कोणाचं करायचंय? संततीचं ऑपरेशन म्हणजे काय? ज्या गर्भनळ्या असतात त्या ब्लॉक करणे. मग तिथे रिंग लावू शकता किंवा त्या कट करू शकता. तर त्या कट करण्यासाठी तुम्हाला पोट कापूनही त्या कट करता येतात आणि पोट कापल्यानंतर काय होतं, 5 थर असतात, ते कट करतो, ते परत शिवले जातात. तर ते हिलिंग डिफेक्टिव्ह असेल आणि ह्या बायका सगळ्या तिशीच्या पुढच्या असतात. प्रेग्नन्सीमुळे पोटाचे लेयर असतात ते कमजोर झालेले असतात. न्यूट्रिशनही फार काही चांगलं नसतं आपल्या बायकांचं. प्रोटीन कंटेंट डाएटमध्ये कमी असतं आणि पर्यायी टाक्याच्या ऑपरेशनमध्ये जे टाके पडतात ते हील होताना तिथे वीकनेस राहतो आणि मग ते प्रॉपरली हील न झाल्यामुळे इन्सिजनल हर्निया होतो. आता वारंवार तेच आपण सांगतो की दुर्बीनचं ऑपरेशन हे पेशंटच्या कम्फर्टसाठी आहे, डॉक्टरच्या कम्फर्टसाठी नाही. जिथे तुम्हाला चिरफाड शरीराची करायची नाहीये तिथे तुम्ही दुर्बीनचं ऑपरेशन करू शकता. मग ते तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन असो, पिशवीचं ऑपरेशन असो, गाठीचं ऑपरेशन असो की पित्ताशयाचं असो, एनी काइंड ऑफ सर्जरी कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली टाक्याने न करता. फक्त सिझेरियन ही अशी सर्जरी आहे जी लॅप्रोस्कोपीने करता येत नाही, तिथे तुम्हाला टाक्यानेच करावी लागते, कारण बेबी आपण लॅप्रोस्कोपीने काढू शकत नाही. आता परत पुढचा प्रश्न बायकांचा असतो, मग माझ्या गर्भपिशवीला तर नारळ एवढी गाठ आली आहे, मग ती कशी काढणार? तर ह्याही वरती मी रिपीटेडली सांगितलं आहे की ती सेपरेट केल्यानंतर बेबी जसं वजायनली मायंगातून डिलिव्हर होतं तसंच हे स्पेसिमेन आम्ही काही स्पेशल टेक्निकने वजानातून डिलिव्हर करतो. म्हणून कितीही मोठी गाठ असली तरीही ती लॅप्रोस्कोपिकली काढता येते. आता कमिंग टू द सिस्टीम, बघा माझ्याकडे गेल्या 4 वर्षापासून 3D लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहेत माझ्या दोन्ही सेंटरमध्ये. तर एखाद्या पेशंटला जर आम्ही सांगितलं की सो अँड सो सर्जरी तुझी आहे, आमच्याकडे फॉर एक्झाम्पल 40-50,000 खर्च येईल. तर काही आम्ही असेही बघतो की मॅडम ह्या ठिकाणी तर 35,000 झाली, 30,000 झाली, असं जनरली कमी ऐकायला मिळतं. पण 2-5 हजाराकरता लोक इतर ठिकाणी कधी कधी जातात आणि ऑपरेट करून घेतात. तर आता मला बेसिकली सांगायचं आहे की ज्यावेळी पेशंट मला म्हणतात की मॅडम मग ह्या सर्जरीचा किंवा याचा एवढा खर्च का, मग मी पेशंटला ह्या ज्या लँग्वेजमध्ये सांगते की मारुती ही गाडी असते आणि मर्सिडीज ही गाडी असते. ड्रायव्हर कुठलीही गाडी ड्राईव्ह करू शकतो, परंतु जेव्हा तुम्ही मर्सिडीजमध्ये जाता त्यावेळी तुमची सेफ्टी, तुमचा कम्फर्ट, ड्रायव्हरचा कम्फर्ट आणि प्रिसिजन हे एक वेगळ्या लेवलवर असतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर ही आमची 2D लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे.
ती पण फार ॲडव्हान्स्ड आहे, म्हणजे म्हणता येईल की वर्ल्डमधली बेस्ट 2D सिस्टीम म्हणता येईल. पण तुम्ही इथे बघू शकता ही याची कॅमेरा ची साईज आणि ही आपली आहे 3D स्क्रीन. ओके, तुम्ही साईजमध्ये डिफरन्स बघू शकता. आणि मेन दोघांमधला डिफरन्स असा असतो की 2 डायमेन्शनमध्ये डेप्थ परसेप्शन नसतं, जे 3 डायमेन्शनमध्ये डेप्थ परसेप्शन असतं. फॉर एक्झाम्पल, मला एखादी कॉम्प्लिकेटेड केस करायला जर 2D वर 3 तास लागत असतील तर 3D वरती माझी ती 1 ते सव्वा तासात केस होते, म्हणजे टाईम वाचतो. त्याच्यामुळे ॲनेस्थेशिया ड्युरेशन कमी होतं, पेशंटची ॲनेस्थेशियाची रिस्क कमी होते, ऑपरेटिव्ह टाईम कमी झाल्यामुळे पेशंटची रिकव्हरी ही फार फास्ट होते. आता तुम्हाला डेमोज जर द्यायचं झाला, आणि कसं असतं रुटीन केसेससाठी ठीक आहे 2D सिस्टीम इज फाईन, पण कॉम्प्लिकेटेड केसेस किंवा फाईन सर्जरीज जसं प्रोलॅप्स सर्जरी किंवा गर्भनाळ्या परत जोडण्याची सर्जरी जिथे खूप फाईन काम असतं तिथे मात्र 3D लॅप्रोस्कोपी सिस्टीमचा फार जास्त फायदा होतो. जर सिंपल उदाहरण द्यायचं झालंच तर तुम्ही इथे बघू शकता की हा जो माझा हात आहे तो हा स्क्रीनमध्ये खूप जास्त मॅग्निफाईड दिसतोय. तसंच ज्यावेळी आपण पोटात दुर्बीण टाकतो त्यावेळी जे छोटे छोटे अवयव असतात ते आम्हाला फार मॅग्निफाईड, म्हणजे खूप जास्त प्रमाणात झूम इन म्हणजे मॅग्निफाईड होऊन मोठे दिसतात. आणि त्यामुळे काय होतं की सर्जरी करण्यातला ॲक्युरेटपणा आपला बराचसा इम्प्रूव्ह होतो. आता जर लॅप्रोस्कोपी सिस्टीमच्या तुम्ही जर किमती बघाल तर 4-5 लाखापासून ते जी ही मोस्ट ॲडव्हान्स सिस्टीम आहे इट इज अबाउट 1.2 CR. बघा कसं असतं, परत तोच विषय की गाडी 2 लाखाची येते, गाडी 5 करोडची येते, पण क्वालिटी आणि त्याच्या सेफ्टीमध्ये आणि सगळ्याच फीचर्समध्ये फरक असतो. तसंच लॅप्रोस्कोपी सिस्टीम 2-4 लाखापासून त्या 1.25 करोडपर्यंत जी हायेस्ट सिस्टीम आहे 1.25 करोडपर्यंत येतात. पण त्यामुळे पेशंटला होणारा बेनिफिट आणि सर्जनचा वाचणारा टाईम हे रिवॉर्डिंग आहे. म्हणजे फार फार कमी वेळात ॲक्युरेट सर्जरी करता येते, प्रिसिजन सर्जरीचं वाढतं आणि पेशंटचा रिकव्हरी फार फास्ट होते. त्याच्यामुळे याचा डेफिनेटली फरक आहे. परत तुम्ही ज्यावेळी लॅप्रोस्कोपी सर्जरी, कुठलीही लॅप्रोस्कोपी सर्जरी करता, आता खूप वर्षापूर्वी ज्यावेळी मी अंदाजे 12 वर्षापूर्वी ज्यावेळी मी माझी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळी सुरुवातीलाच म्हणजे मी बऱ्याच ठिकाणाहून ट्रेनिंग घेऊन ॲडव्हान्स ट्रेनिंग घेऊन आले होते. आणि सुरुवातीला ज्यावेळी 1-2 पेशंट आले आणि त्यांच्या गर्भपिशवीच्या गाठीमुळे त्यांची लॅप्रोस्कोपी म्हणजे गर्भपिशवी काढण्याचा सल्ला मी त्यांना दिला. आणि ही सर्जरी आपण टाक्याने न करता दुर्बिणीने म्हणजे लॅप्रोस्कोपीच्या साहाय्याने करू असं सांगितलं. त्यावेळी ते घाबरले. त्यांनी सांगितले की मॅडम माझी सो अँड सो ठिकाणी अमुक तमुक ठिकाणी झाली होती आणि मग पेशंटला हे कॉम्प्लिकेशन झाले. सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही लॅप्रोस्कोपी करता पण ती कुठे करता, ऑपरेटिंग सर्जन कोण, त्याचं एक्सपर्टीज आणि एक्सपिरियन्स किती हे सुद्धा खूप 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 मॅटर करतं. परत की अनट्रेन ड्रायव्हर, ट्रेन ड्रायव्हर याच्यात त्याचा एक्सपर्टीज, त्याचा एक्सपिरियन्स, तो कुठे शिकलाय, किती शिकलाय आणि कोणती गाडी वापरतो हे जसं मॅटर करतं ज्यावेळी तुम्ही कुठे प्रवास करत असता, तसंच ज्यावेळी तुम्ही ऑपरेट करून घेता कोणाकडून तर ती जागा, तिथले इक्विपमेंट्स, सर्जनचं स्किल आणि एक्सपर्टीज ह्या गोष्टी फार मॅटर करतात. म्हणून लॅप्रोस्कोपी फक्त सबस्टँडर्ड ठिकाणी लॅप्रोस्कोपी केली, कॉम्प्लिकेशन झाले म्हणून ते इतरही ठिकाणी होतात असं नाही. वेल इक्विप्ड सेंटरमध्ये आणि वेल इक्विप्ड ज्यावेळी इक्विपमेंट्स असतात, वेल इक्विप्ड ज्यावेळी ऑपरेशन थिएटर असतं आणि एक्सपर्ट सर्जन असतो त्यावेळी लॅप्रोस्कोपीचे रिझल्ट फार फार रिवॉर्डिंग आहेत. आमचे पेशंट्स ज्यावेळी आम्ही लॅप्रोस्कोपी करतो तर संध्याकाळी वॉर्डमध्ये जनरली 5-6 तासात फिरत असतात, ते खातपीत असतात, ते सेम डे डिस्चार्ज जातात किंवा काही लोक मॅक्झिमम काही खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरी असेल तर 24 आवर्सने घरी जातात. म्हणून टाक्याच्या सर्जरीच्या कंपॅरिझनने लॅप्रोस्कोपीचे खरोखर खूप ॲडव्हान्टेजेस आहेत. तिथे तुमचं टाके कमी असतात, पेन फार कमी असतं, ब्लिडिंग फार कमी असतं, इन्फेक्शनची रिस्क कमी, पोस्ट ऑफ रिकव्हरी फार फास्ट होते, पोटात जाळं बनत नाही, आतडे एकमेकांना चिटकत नाही, त्याच्यामुळे नंतरचे कॉम्प्लिकेशन्सही कमी होतात आणि इन्सिजनल हर्नियाची रिस्कही लॅप्रोस्कोपीत जवळपास नसते.